नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। महाराष्ट्र सरकारनं एक 3 दिवसापूर्वी एक निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजराजेश्वर मंदिर आहे, या मंदिराचा निधी जो महिन्याला 500 रुपये होता तो वाढवून 8,333 रुपये महिन्याला करण्यात आला। अर्थात वार्षिक 1 लाख रुपये करण्यात आले। हा निर्णय जरी स्तुत्य असला तरी या संदर्भात तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास केला तर क्रूर कर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी या ठिकाणी ESI केंद्र सरकारच्या खात्याकडनं 2.5 लाखाहून अधिक निधी वार्षिक दिला जातो। त्याची डागडुजी असेल, संवर्धन ते केलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, राजराजेश्वराचं महाराष्ट्रातलं मंदिर, याला मात्र वाढवून देखील निधी हा तुटपुंजात राहतो। यामुळे शिवप्रेमी असतील, हिंदुत्वनिष्ठ संघटना असतील, गडप्रेमी असतील, यांच्यामध्ये अजूनही नाराजी आहे। हा निर्णय बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला महिन्याला 1 लाखाहून अधिक निधी द्यावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार हिंदू जनजागृती समितीने केलेली आहे। परंतु अद्यापर्यंत हा वाढीव निधी मंजूर झालेला नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे दुर्लक्ष होता कामा नये। जोपर्यंत हा निधी वाढवून दिला जात नाही तोपर्यंत हिंदू जनजागृती समितीचा हा लढा, हा न्यायिक लढा निश्चितपणे सुरू राहणार आहे। आणि वारंवार पाठपुरावा करून देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगून देखील जे अधिकारी हा निधी वाढवत नाहीयेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं करतो आहोत।